निलंबरीमुळे सिद्धूचा जीव धोक्यात पडतो आणि आजी निलंबरीच्या कानाखाली मारते. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, घरामध्ये जानू नाचत असते. लक्ष्मी विचारते, काय झालं जानू, तू एवढी खुश का आहे? आता जानू काय लवकर सांगत नाही आणि भावना तिची परीक्षा घेत असते. जानू म्हणते, आई मी प्रेमात पडले. लक्ष्मी म्हणते, कुणाच्या? ती म्हणते, मिस्टर कानिटकरांच्या. खरं तर मनातून लक्ष्मीला खूप आनंद होतो, पण ती चेहऱ्यावर राग आणते आणि म्हणते, बाहेर जाऊन हे करते, तुला नोकरीला पाठवलं मग काय घरी उशिरा यायचं, सगळ्यांशी खोटं बोलायचं, आता मला कारण कळालं. जानू घाबरून म्हणते, आई आता काय लक्ष्मीला हसू आवरत नाही आणि ती म्हणते, आमची लग्नाला परवानगी आहे. आता जानूला आनंद होतो, पण ती म्हणते, आई मी लग्न नाही करणार. लक्ष्मी म्हणते, अगं प्रेमात पडली ना, मग लग्न नाही करणार म्हणजे? जानू म्हणते, पहिले मी त्यांच्याबद्दल सगळी माहिती गोळा करणार आणि मला जर ते योग्य वाटले तरच मी लग्न करणार. रेणुका भावनाकडे येते आणि म्हणते, भावना तू पहिले सिद्धूला फोन कर. अगं तू हळदी कुंकाच्या दिवशी जो ज्यूस पित होती ना, त्यामध्ये निलंबरी आणि आजीने औषध टाकलं होतं. आता मात्र भावना शॉक होते. रेणुका म्हणते, आता हे सगळ्यांना कळालंच पाहिजे. ती म्हणते, आई पण सिद्धिराज कामात असतील. रेणुका म्हणते, नाही आता त्याला फोन कर, मला अजून उशीर नाही करायचा. आता भावना सिद्धिराजला फोन करते. ती आता सांगणार तेवढं सिद्धूचं लक्ष जातं. गोंधळ उभा राहिलेला असतो. तो बघतून म्हणतो, भावना अगं इथे एक मुलगा पडलाय, त्याच्या डोक्यातून रक्त येतं, मी नंतर फोन करतो हां. भावना म्हणते, ठीक आहे. सिद्धू त्या मुलाला उचलतो आणि रिक्षातून हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. डॉक्टर त्याला चेक करतात आणि बाहेर येतात. सिद्धू विचारतो, काय झालं डॉक्टर? त्या सांगतात, त्या मुलाच्या छातीला होल आहे आणि लवकरच ऑपरेशन करावं लागणार. सिद्धू म्हणतो, डॉक्टर तुम्ही सगळं करा. त्या म्हणतात, अहो त्यासाठी 2 लाख रुपये खर्च आहे. सिद्धू म्हणतो, मी भरतो ना. डॉक्टर म्हणतात, हल्लीच्या जगात कोण कोणासाठी एवढं करतं? सिद्धू काउंटरवर जातो आणि पैसे भरतो आणि काउंटरवर म्हणतो, त्या मुलाच्या खिशात पत्ता होता, त्याच्या घरच्यांना फोन केला का? ते म्हणतात, हो त्याच्याही आलीच असेल. सिद्धू म्हणतो, मला निघायला काय हरकत नाही. तो आता जायला लागतो. तो आता भावनाला फोन करायला लागतो. तेवढ्यात त्या मुलाच्याही चाललेली असते आणि सिद्धूला धडकते. पण सिद्धू काय तिचा चेहरा बघत नाही. मोबाईल उचलतो आणि पुन्हा भावनाला फोन करतो. बाई काउंटरवर जाते आणि म्हणते, माझा मुलगा कसा आहे? त्या म्हणतात, बरं आहे, आता त्याचं ऑपरेशन आहे आणि एका भल्या माणसाने त्याचे सगळे पैसे भरले. ती बाई हात जोडून म्हणते, देवा त्या भल्या माणसाच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. ही तीच बाई असते जिने भावनाच्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. इकडे विश्वा जानूला समजायचा खूप प्रयत्न करतो, पण जानू मात्र काही केलं तरी ऐकत नाही आणि हॉटेलमध्ये जयंतला डेटसाठी बोलवते. ती आता जयंतच्या प्रेमात एवढी वेडी होते, त्याच्या हातावर हात ठेवते आणि तेवढ्यात जानूचे मित्र येतात आणि म्हणतात, हाय जानू, किती दिवसातून भेटली. प्रत्येकजण जानूला मिठी मारत असतात आणि म्हणतात, चल चल आपण सेल्फी काढूया. जयंतला खूप राग येत असतो, पण तो आवरतो. ते मुलं म्हणतात, प्लीज आमचा फोटो काढा ना. जयंत फोटो तर काढतो, पण त्यामधील एका मुलाचा त्याला खूप राग येतो आणि तो त्या मुलाचाही फोटो काढून घेतो. आता जानू पहिले काय बघत नाही, पण नंतर बघते तर जयंत स्माईल करतो. भावना आता सगळं सिद्धूला सांगते. सिद्धू म्हणतो, आता मी खायला दिल्याशिवाय आणि मी चेक केल्याशिवाय तू काही खायचं नाही. तो आता भावनासाठी खायला करत असतो. तेवढ्यात निलंबरी ताक घेऊन येते आणि म्हणते, भावना हे घे ताक. ती म्हणते, वहिनी नकोय मला. निलंबरी म्हणते, अगं पोटासाठी चांगलं असतं. पण सिद्धू मध्येच घेतो आणि पिऊन टाकतो. निलंबरीला त्याचा खूप राग येतो. इकडे विश्वा संतोषला भेटतो आणि जानूचं सांगत असतो. संतोष आणि विश्वा हॉटेलमध्ये बसलेले असतात. संतोष म्हणतो, गरम भजी आणा. तो म्हणतो, नाही आहे. तो म्हणतो, वडापाव आहे, देऊ का? विश्वा आता समजावण्याचा प्रयत्न करतो, पण संतोष मात्र सारखं खायला मागतो. विश्वा म्हणतो, दादा मग काय ठरवलं? अहो ती जानू त्या जयंतसोबत लग्न करेल. संतोष म्हणतो, करायचं असेल तर करू दे, आपण परवानगी देऊन टाकायची. आता विश्वा त्याला मोबाईल दाखवत काहीतरी समजायला जातो आणि संतोष बघतो तर त्यावर विश्वा आणि त्याच्या आईचा फोटो असतो. आता संतोषला आठवतं जयंतने त्याच्या आईला ढकलून दिलेलं आणि त्याची आई जाऊन पडते ते दगडावर. संतोष मनात म्हणतो, जयंतने जिला मारलं ती तर विश्वाची आई आहे, म्हणजे याचा नक्कीच फायदा करून घेता येईल. त्याला आठवतं विश्वाचे आईवडील एकदा घरी पण आले होते. ताक पिल्याने सिद्धूच्या पोटामध्ये खूप दुखायला लागतं. तो गडबडा लोळत असतो. रेणुका जाते आणि त्याच्यासाठी चाटण करून आणते, पण काही केल्या सिद्धूला काय बरं वाटत नाही. आजी बाहेरून बघते आणि म्हणते, ह्या निलंबरीने माझ्या सिद्धूला प्यायला दिलं.
ती आता जाते आणि म्हणते, काय गे नीलांबरी, तुझी हिंमत कशी झाली? नीलांबरी म्हणते, काय झालं आजी? पण आजी एक कानाखाली मारते आणि म्हणते, औषध टाकलेलं ताक माझ्या सिद्धूला प्यायला दिलं? काय गे तुझी हिंमत कशी झाली? नीलांबरी म्हणते, आजी त्या ताकामध्ये काहीच नव्हतं. तुमची परवानगी घेतल्याशिवाय मी कशाला काही टाकेल? काही केल्या सिद्धूला काय बरं वाटत नाही. आता भावना खाली येते आणि मोठ्याने आवाज देते, आई, आजी, सगळ्यांनी बाहेर या. सगळे पटापटा बाहेर येतात. भावना म्हणते, तुम्हाला माझं भूल नको आहे ना? ठीक आहे, मी नाही जन्माला घालत, पण प्लीज सिद्धिराजला काही करू नका. त्यांचे किती हाल होत आहेत तुम्हाला कळत नाही का? आता आजी रागाने नीलांबरीकडे बघते. भावना म्हणते, का टाकलं नीलांबरी वहिनी? रेणुका आणि अधिराज नीलांबरीला विचारत असतात. नीलांबरी म्हणते, खरंच मी काही टाकलं नाही. आता तिला कळतंय की सगळं चांगलं येतंय. आता नीलांबरी चक्कर येऊन पडायचं नाटक करते. रेणुका आणि अधिराज म्हणतात, काय झालं? नीलांबरी म्हणते, जे सिद्धूने ताक पिलं होतं तेच मी प्याले. आणि हळूच आजीकडे बघते. जानू विश्वाला फोन करते आणि म्हणते, विश्वा, तू जे सांगत होतं ना ते अगदी खरं होतं. आता विश्वाला खूप आनंद होतो. जानू म्हणते, तू माझे डोळे उघडलेस. विश्वा विचार करतो, मी जे मित्र पाठवले होते ते अगदी बरोबर केलं. तेवढेच जानू म्हणते, विश्वा, मला मिस्टर कानेटकर कसे हे सगळं कळालं. तू त्यांच्याबद्दल जे काय भरवलं ते सगळं चुकीचं आहे. माझे आता सगळे गैरसमज दूर झाले. आता जानू विश्वाला नको ते बोलते आणि विश्वाच्या डोळ्यात पाणी येतं. ती आता घरी जाते आणि सगळ्यांना आवाज देते आणि सांगते, मिस्टर कानेटकर सोबत लग्नाला मी तयार आहे. लक्ष्मी म्हणते, अगं मग सगळ्यांना सांगायला हवं. ती म्हणते, आई, मी तो पण प्लॅन केला. आता उद्या सगळ्यांनी एकत्र यायचं. हरीला सांगते, तू सिंचनाला घेऊन यायचं. हरी म्हणतो, तू लग्नाला होकार दिला, मला खूप आनंद झाला, पण तिला? जानू म्हणते, मी काही ऐकून घेणार नाही. माझा आनंदाचा क्षण मला सगळ्यांसोबत शेअर करायचा आहे. तुम्हाला काय वाटतं, ही जानू जे काय करते ते योग्य आहे की अयोग्य? का ती एकटीच जयंतला धडा शिकवणार? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.